है मयूर खाडे ऑन स्ट्राइक. पहिला बॉल सामन्याला सुरुवात. पूर्वार्ध पहिला बॉल ओव्हर फुलटोस बनवला. मिडॉनला क्षेत्ररक्षक तैनात. कोणती धाव मिळणार नाहीये. निर्धाव चेंडूने सुरुवात झाली या सामन्याला पाहायला मिळते आहे. खरं तर मोठी फटकेबाजी सातत्याने करण्यात येत असताना पाहायला मिळते. आज तोच मयूर खाडे मैदानावरती स्ट्रायकर इनवर्दी आहे ज्याने सिंगल घेण्याचाही प्रयत्न केलेला नाहीये. फुल लेनचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा पाहायला मिळाला. बॅटची आतली कडा घेतली. सिंगल अर्जित करण्यात येते शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मधून. 4-4 षटकांच्या लढती आहेत. लीग स्टेजच्या मॅचेस आहेत. अगदी आपण पाहिलं तर 9-9 संघ प्रत्येक दिवसामध्ये खेळताना पाहायला मिळतात. 3 ग्रुप बनवण्यात आलेत. 11 मॅचेस दिवसाला कव्हर करण्यात येतात 4-4 षटकांच्या. याहूनही अधिक काय हवं. प्लेअर ऑफ द टुर्नामेंट साठी बाईक ठेवण्यात आलेली पाहायला मिळते. पुढचा बॉल फटका फासला. आदित्य कदम मोठा प्रहार करण्याच्या प्रयत्नात एका हाताने झेल टिपलाय. व्हॉट अ कॅच. पाहायला मिळतात. एक चांगला झेल पाहायला मिळाला. विरुद्ध दिशेने जात असताना श्रीने एकाच हातामध्ये झेल घेतला आणि पहिला बॉल फेस करत असताना आदित्य कदम मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये तो बाद झालाय. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये हेमंत उतेकर दाखल होत असताना पाहायला मिळतात. 1-1 पहिल्या चेंडूचा खेळ संपला. जो डॉट आला. दुसऱ्या बॉलवरती सिंगल आली. तिसऱ्या बॉलवरती फलंदाज बाद होत असताना पाहायला मिळालाय. हेमंत उतेकर मैदानाच्या आतमध्ये बॅटिंगसाठी दाखल होत असताना पाहायला मिळतो आहे. खरं तर आक्रमक फलंदाज आहे. मध्यंतरी एक सर्वाधिक मोठी इंजरी झाली आणि या इंजरी मधून तो सावरत असताना पाहायला मिळतो आहे. एक मोठी इंजरी त्याला झाली आहे. त्या कारणास्तव तो अद्याप एक चांगलं क्रिकेट शॉर्ट बॅकलेफ्टने मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळतो आहे. पहिल्या बॉलवरती सिंगल घेण्यात आली आहे. पहिला चेंडू एकेरी धाव येते. एकेरीच्या मदतीने स्वतःच हेमंत उतेकर अकाउंट ओपन करेल. त्याला बॅकलेफ्ट जास्तीची उंच करता येत नाहीये. याचं कारण शोल्डर इंजरी आहे. मोठे फटकेबाजी तो करू शकत नाही. दुखापतग्रस्त आहे. सध्याच्या चालू असणारी स्पर्धा खडकवासला प्रीमियर लीग ला तो यावर्षी मुकला. याचं कारण देखील राहिलं त्याची इंजरीज. पुढचा चेंडू यावेळेला आदेशचा हा बॉल ऑन साइडला झाला की टर्न. क्षेत्ररक्षक वेगाने येतोय. सिंगल कंप्लीट झाली आहे. पहिल्या 5 बॉल मध्ये केवळ 3 धावा आलेल्या आहेत. पहिल्या 5 बॉल मध्ये केवळ 3 आल्या. मोठे फटके खेळू दिलेले नाही आहेत. आदेश चांगलीच गोलंदाजी करतोय. खरं तर उजव्या यशीच्या बाहेर ठेवले. काही यॉर्कर टाकले. मयूर खाडेला एक सटीक यॉर्कर त्याच्या बॅटमधून त्याच्या माध्यमातून टाकण्यात आला. धावा रोखण्यासाठी तत्पर आहे. चांगली गोलंदाजी त्याच्या माध्यमातून म्हणता येईल. पुढचा बॉल यावेळेला उडवला. कवसला केलाय. एक्स्ट्रा कव्हरला. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. धावा मिळतात त्याच्यावर. हा सणसणीत खणखणीत दणदणीत चौकार.
नाही आहे, कारण धावा तितक्याच्या आलेल्या नाही आहेत. अपवाद हा शेवटचा चेंडू होता जो क्लासिकल कव्हर ड्राईव्ह पाहायला मिळाला. शॉर्ट बॅकलिफ्टने केलेला हा स्ट्रोक इथे मात्र एक्स्ट्रा कव्हरला पाहायला मिळतोय. खरं तर संदीप कदम आणि मंगेशजी बेलोसे साहेब यांच्या नावाची स्पर्धा पाहायला मिळते, त्यांच्या मैत्रीचं आणि अगदी त्याच वेळेला एकात्मतेचं आणि ऋणानुबंध वाढवणारी स्पर्धा म्हणता येईल. परंतु त्याच वेळेला मैत्रीचं नातं जपणारे दोन घाटकोपरकर आज देखील या व्यासपीठावरती आहेत. गणेश बाविस्कर आणि निलेश पवार यांच्या मैत्रीच्या चर्चा तितक्याशा आहेत. थोड्याच वेळापूर्वी या व्यासपीठावरती आपण या मैत्रीची दखल क्रिकेट रसिकांनी देखील घेतली, कारण नेहमीच चांगलं प्रेम राहिलं दोन्ही मग ऑफिशियल मध्ये. धाफलकावरती 7 धावा धाफलकावरती आहेत. ते मैदानामध्येही ऐकायला गेलं, कारण प्रदीप शिंदे सर बाहेर आल्यानंतर आवर्जून याचा उल्लेख केला होता त्यांनी. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर, फटका बसला. क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली येतो, दूर राहिला. टायमिंग एफर्ट्स इथे पाहायला मिळाले अरविंद तुडीलकर. आज सर्वतोपरी प्रयत्न तो करतोय. ही स्पर्धा मानाची आहे, सन्मानाची आहे, जिंकायची आहे आणि यासाठी अरविंद तुडीलकरचे हे प्रयत्न पाहायला मिळाले. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्यात आले. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आलेला पाहायला मिळतोय. श्री आलाय गोलंदाजी मार्क वरती. श्रीला आपण गोलंदाजी मार्क वरती पाहत आहोत. षटक क्रमांक 2. पुढचा बॉल स्विच हिट करण्याचा प्रयत्न, इथे चुकी होतीये. चेंडूने ओलांडली सीमारेषा. धाव मिळतील 22च्या 4. हा आलाय चौकार. थँक्यू. दत्तकृपा साऊंड हेच सांगण्याचा प्रयत्न करतोय, दुपारच्या भोजनाची वेळ झालेली आहे. परंतु आज 4चा रेकॉर्ड कोण मोडणार? धावफलकावरती धावा बनल्या ते एकंदरीत 13. 13 ऑन द बोर्ड. 22चा चौकार आला. 22चा चौकार येत असताना पाहायला मिळाला. वेळेची बंधने आहेत. श्रीकडे लक्ष वेधूयात. त्याने कॅच अफलातून टिपलाय. 13 धावा धावफलकावरती आहेत. पुढचा बॉल स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न, टर्न झाला होता तिथे. फॉलोइंग स्लॉक स्वीप करण्याचा प्रयत्न इथे पाहायला मिळाला. तो डॉट बॉल येतोय. निर्धाव चेंडू येत असताना पाहायला मिळालेला आहे. श्री चांगलीच गोलंदाजी करतोय, वळवतोय बॉल, फ्लाइट देतोय. हा बॉल बॅकची तिघे जाऊ साडेच घेतली आहे, पाठीमागे चाललाय. क्षेत्ररक्षक तैनात आहे. 10 खेळाडू जर गावावरून आले आहेत तर त्यांच्याकडे नीडरपणा आहे, त्यांच्याकडे ती दर्जा आहे क्षेत्ररक्षणाचा. 100% कमिटमेंट एफर्ट्स इथे पाहायला मिळालेत. काळकाय क्रीडा मंडळ पित्तळवाडी संघाच्या प्रयत्न चांगलेच केलेत. आता अथर्व होता त्याने. पुढचा बॉल आर्यन होता त्या ठिकाणी. शॉट फाईन लेगला फेकी करण्यात येते. सिंगल इथून कंप्लीट होत असताना पाहायला मिळेल. 22च्या स्वरूपामधून पुन्हा एक धाव आली आहे. संघाची धाव संख्या एकेरीने भारतीय धावफलकावरती आपण पाहिल्या तर 14 बनलेल्या आहेत. दुसऱ्या षटक प्रगती पथावरती आहे. जय बजरंग धामंडेवी संघाची तितकीशी धावा आलेल्या नाही आहेत. अडचणींना सामोरं जावं लागतंय त्यांना. महत्वाचा सामना मैदानाच्या आतमध्ये. फलंदाजांना वंचित ठेवलं मोठ्या फटक्यांपासून. मुभा दिलेली नाहीये. अँगल बनवलेत, फ्लाइट दिली, चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी झाली आहे. धावा थांबवल्या गेल्यात. गोलंदाजी मार्क मध्ये पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होत असताना पाहायला मिळेल. श्री लेफ्ट हँडर बॅटर, केबल दिशा दिली, लटकट केलाय. क्षेत्ररक्षक धावतोय. नजाकतता इथे पाहायला मिळाली. शक्तीपेक्षा युक्ती श्रेष्ठ. अफलातून क्रिकेट. हेमंत तोतेकरच्या बॅटमधून चौकार.
वरती होता. हेमंत उतेकरची एंट्री झाली. चांगलं क्रिकेट बहरात येऊ लागलं. परंतु अगदी त्याच वेळेला हेमंत उतेकरचा कुठे ना कुठेतरी आपण पाहिला तर त्याचा ऍक्सिडेंटमुळे कुठे ना कुठेतरी तो क्रिकेट पासून तितकासा लांब राहिला. परंतु आज तागायत मैदानाच्या आतमध्ये त्याचा क्लास इथे पाहायला मिळतोय. चौकारानंतर धावफलकावरती आहेत त्या 18. 18 ऑन दी बोर्ड. 18 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. गोलंदाजीमध्ये फेरबदल. दिनेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळतोय. दिनेश गोलंदाजी मार्कमध्ये दाखल होत असताना पाहायला मिळेल. टार्गेट सेट किती करण्यात येईल किंवा येणाऱ्या पुढील 12 बॉलमध्ये किती धावा गोळा करण्यात येतात हे पाहणं तितकंसं रंजकता भरत राहणार आहे. चला घाई करा. वेळ जास्तीचा खर्च करू नका. पुढे मॅचेस फारशा बाकी आहेत. पुढे इथून एकंदरीत आपण पाहिलं तर एकंदरीत 5 सामने बाकी आहेत. आडवा बॅटने खेळण्याचा प्रयत्न. गॅप मोठा आहे. अनिकेत वेगाने येतोय. सिंगल मिळाली आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल. सेकंड रन देखील कंप्लीट होतीये. दुहेरीचा प्रयत्न झालाय. डायरेक्ट हिट. डायरेक्ट हिट. फलंदाज बाद. रनआउटच्या स्वरूपामध्ये मयूर खाडे बाद होईल. होय, खर तर अभि केसरकर म्हटला तर आवर्जून त्यांचे मोठे बंधू, त्यांचे आवडते समालोचक आणि अगदी त्याच वेळेला अगदी त्यांचं नितांत प्रेम एकाच व्यक्तीवरती नेहमीच पाहायला मिळतं. पहाडी आवाज पोलादपूरचे जी.के. एकमात्र महाराष्ट्रातील अधिकृत बायकर विक्रेते म्हणून ज्यांच्याकडे पाहिलं जातं गणेशजी केसरकर साहेब यांचं उद्या आगमन निश्चित होईल. त्यांची वाट पाहिली जाते. नवीन बॅटर आदेश बांद्रे मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. पहिला बॉल फ्लिक केलाय. फाईन लेगला क्षेत्ररक्षक धावतोय. 2 धावा कंप्लीट झाल्यात. दुहेरी धावा निश्चित मिळतील. तिहेरीचा प्रयत्न झालेला नाहीये. दुहेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 24 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. 24 ऑन दी बोर्ड. 4 बॉल मध्ये 10 धावसंख्येवरती नॉट आउट. हेमंत उतेकर बॅटिंग करतात आणि अगदी त्याच वेळेला मयूर खाडेने त्याचा खेळ जर का आपण पाहिला तर सर्वाधिक चेंडू त्याच्या जागी निर्धाव आले. 8 बॉल त्याने खेळले आणि 6 बनवल्यात. 8 बॉल मध्ये 6 धावा बनवून मयूर खाडे बाद झाला. यावेळेचा बॉल इथे मात्र सिंगल निश्चित मिळणार आहे. दुहेरीचा प्रयत्न होईल. क्षेत्ररक्षक धावतोय बॉलच्या पाठी. सेकंड रन देखील कंप्लीट झाली आहे. 2 धावा इथून पुन्हा एकदा मिळाल्यात. पंचांचा इशारा बॅटच्या साह्याने आल्या. 12 वरती हेमंत उतेकर नॉट आउट बॅटिंग करतायत. संघाची धावसंख्या 26 धावा धावफलकावरती पाहायला मिळते. 5 चेंडू आणि 12 वरती हेमंत उतेकर नॉट आउट बॅटिंग करताना आपण पाहत आहोत. चला थोडीशी घाई व्हायला हवी. 5 सामने याच्या पुढे होणं अजूनही बाकी आहे. याच्याकडे आवर्जून आपण लक्ष देतो आहोत. पुढचा चेंडू गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना दिनेश यावेळेला सॉफ्ट हँडने केलं. ऑन साइडला क्षेत्ररक्षक तैनात. सिंगल केवळ एकेरी धाव. रुपेश जाधव अर्थात आबा यांच्या माध्यमातून आदेश बंद्रेच्या षटकारासाठी 500 रुपयाचा कॅश प्राइज आहे आणि ते तुम्हाला निलेजी पवार सर यांच्याकडून मिळेल. मेसेज पोहोचवणाऱ्याला पर्यंत आम्ही मेसेज देतो जेणेकरून खेळाडूला मिळालं नाही तो माझ्यापर्यंत येऊ नये. आदेश स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाजी मार्कमध्ये पुढचा बॉल घेऊन दिनेश हाफ ट्रॅकर होता. यावेळेला अंगावरती आला होता बॉल.
सिंगल इथून प्राप्त होत असताना शॉर्ट मिड विकेट क्षेत्रामधून संघाच्या धावसंख्येमध्ये केवळ एकाने भर पडते. चौकार एकंदरीत 2 आल्यात आणि ते देखील आपण पाहिले तर ते हेमंत उतेकरच्या बॅटमधून पाहायला मिळालेत. एक बाईकचा चौकार आलाय. मोठी फटकेबाजी झालेली नाहीये. अभिप्रेत राहील की षटकार कधी येतील हे पाहणं, कारण प्रतिस्पर्धी संघाकडे अरविंद तुडीलकर आहे. यावेळेचा बॉल ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न, स्वतः क्षेत्ररक्षक वेगाने येईल, सिंगल इथून प्राप्त करण्यात येत असताना पाहायला मिळते. केवळ एकेरी दुहेरी धावा येत असताना ही लेग बाय झाली आहे. फलकावरती धावा, 3 षटकांचा खेळ संपला. 3 षटकांच्या समाप्तीनंतर 29 ऑन दी बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट. एक ब्रेक घेऊयात. दत्तकृपा साऊंड कडून ऐकूयात एक मधुर संगीत. कोण टीम कॅप्टन आणि त्याच वेळेला मी लक्ष वेधन कोणवी संघाचा करणार आहात. श्री भैरवनाथ क्रिकेट मंडळ कोणवी टीम कॅप्टन या थोड्याच वेळामध्ये आपण लॉट उडवणार आहोत. पुढची मॅच चालू होण्याच्या आधी आपण त्याची तैशी तयारी करून ठेवूयात. फलकावरती धावा 29 मांडलाय. शेवटचा आणि अंतिम षटक चेतन गोलंदाजी मार्क मध्ये दाखवत असताना पाहायला मिळत आहेत. महत्वाचा सामना, महत्वाचं षटक गोलंदाजी मार्क मध्ये चेतन दाखल होत आहे. धाव संख्येवरती लगाम लगावलाय. धावा आलेल्या नाही आहेत. हेमंत होतेकर स्ट्राईक एंड वरती आहेत. त्यांना तितकी फटकेबाजी करावी लागेल, कारण इथून धावा गोळा करायच्या आहेत. पहिला बॉल मॅचची कडा मिड विकेटला चेंडू ट्रॅव्हल होतोय. केवळ एक सिंगल येत असताना पाहायला मिळेल. एकेरी दुहेरी धाव्याने संघ पुढे सरकतोय. मोठे फटकेबाजी आलेली नाही. आदेश बंद्रे आता त्यालाच हात खोलावे लागणार आहेत. जे काय करायचं आहे ते या एकट्याच खेळाडूला करावं लागेल. मोठी फटकेबाजी करावी लागेल. अतिशय आणि आक्रमक खेळ दाखवावा लागेल. अभी नाही तो कभी नाही. आता नाही तर पुन्हा कधीच नाही. पुढचा बॉल घेऊन आदेश जिथे स्ट्राईक एंड वरती आहे. गोलंदाज चेतन, पुढचा चेंडू ओव्हर द विकेटने. यावेळेला थेट यष्टांचा वेध फर्निचर दिसतोय. लाकूड तोड गोलंदाजी, फलंदाज बाद. प्रयत्न, कव्हरचा क्षेत्ररक्षक चेंडूच्या खाली टीपला झेल नाही बसत. धाव संख्येला वेळ. काय चालला हा खेळ. फलंदाज बाद. आलेली आहे आणि ती ऑफिशियल पेज वरती अपलोड करण्यात आली. ऋतुराज व्हिडिओग्राफिक्सच्या माध्यमातून पहिला बॉल ऑन साइडला खेळला. डीप मध्ये प्रोडक्शन ठेवण्यात आलंय. ऋतुराज
व्हिडिओग्राफिक्स यांच्यासाठी देखील पारितोषिक राहील. अरविंद तुडीलकर 49 रन्स त्याच्या बॅटमधून येत असताना पाहायला मिळाल्या होत्या आणि त्याच्यासाठी पारितोषिक देखील देण्यात येत असताना पाहायला मिळेल. आणखीन एक व्हिडिओ जी रील्स व्हायरल होत असताना पाहायला मिळते. क्रायटेरिया जो आहे त्याला अनुसरून रील बनवावा लागतील. यावेळेचा बॉल वॉड अशोक मैदानाच्या आतमध्ये हेमंत उत्तेकरचा क्लास षटकार. चौकार येतोय. संघाची धावसंख्या 35 धावा धावफलकावरती आहेत. 35 धावा धावफलकावरती पाहायला मिळाल्यात. या इनिंग ब्रेक मध्ये आपण एक लॉट उडवणार आहोत. चला बॉल अवेलेबल करून द्या. चौकार आहे. चौकार तर देण्यात आला परंतु चेंडूसाठी थांबलाय सामना. बॉल साठी मॅच थांबलेली आहे आणि पुन्हा एकदा सुरुवात होईल. एकच किंग लक्षा किंग थोडस लक्ष जाऊ द्या तिकडे. बॉल सीमारेषेच्या बाहेर गेलेला आहे आणि तो अवेलेबल व्हायला हवा. पुढचा बॉल गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होईल. हाफ ट्रॅकर होता ऑन साइडला. गॅप पुन्हा एकदा शोधलाय. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हेमंत उत्तेकरच्या बॅटमधून आला. आणखीन एक चौकार. शेवटचा बॉल चौकार त्याने ठोकला आणि शेवट इथे गोड केलेला आहे. चौकाराच्या मदतीने धावफलकावरती बनल्या त्या तब्बल 39 धावसंख्येचं टार्गेट या सामन्यामध्ये सेट झालंय. आणि या धावसंख्येचा पाठलाग कशा रीतीने करण्यात येणार, काय घडणार, काय बिघडणार, काय काय क्रीडा मंडळ पित्तळवाडी संघ या धावसंख्येचा पाठलाग करेल. माझा आवाज ऐकाल तुम्ही. परंतु एक ब्रेक घेऊया. डीजेकडे जाऊयात. एक मधुर संगीत ऐकू. पर्यंत येऊ द्यात. जय हनुमान फणसकोंड चिठ्ठ्या उडवल्या जात आहेत आणि या मॅचचे दोन्ही ऑफिशियल्स एक विजेता आहे.
या मी अगदी पित्तळवाडी आणि त्याच वेळेला चालू सामन्यातील एक खेळाडूला विनंती करेन, आपण देखील या. चिठ्ठ्या टाकल्या जातात. 3 चिठ्ठ्या आहेत. 2 संघांची नावं आहेत आणि एक विजेता आहे. चालू सामन्यातला अर्थात 3 ग्रुप, जो ग्रुप आहे त्याच्यामधला एक संघ आहे. चिठ्ठ्या टाकल्या जातात. 2 प्रथमदा उचला, 2 उचलल्या जातील, ते सामना खेळवला जाईल. राहिलेली चिठ्ठी ही आहे. राहिलेली चिठ्ठी ही जी कोणवी अ संघाची आहे. कोणवी अ संघ जो मात्र डायरेक्ट थेट खेळेल पुढचा सामना, परंतु त्या पुढची जी मॅच असेल, अर्थात हा ग्रुप कंप्लीट झाल्यानंतर हा सामना जो खेळवला जाईल, जो विजेता असेल आणि त्याच्या अगेन्स्ट फणस कोण खेळेल. ठीक आहे, तर शुभेच्छा आहेत. या मॅचकडे बघूयात. दाखल झाली आहे जिथे या 40 धावसंख्येचा पाठलाग करायचा अरविंद तुडीलकर आणि त्याच्या साथीला अरविंद तुडीलकर आणि त्याच्या साथीला राज मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना राज कुंभार आणि अरविंद तुडीलकर ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. याचा पुढचा सामना जो राहणार आहे तो अर्थात भोरत ब्लास्टर आणि जय बजरंग धामणदेवी या 2 संघांदरम्यानची लढाई आणि त्याच्या पुढचा सामन्याचा लॉट आपण केलेला आहे, जो ऍडव्हान्स मध्ये आपण करून घेतलाय, जेणेकरून पुढचे सामने क्लिअर राहतील. पुढचा सामना क्लिअर राहणार आहे कारण जो विजेता राहील या ग्रुप मधला तो थेट खेळेल अर्थातच फणस कोण संघाच्या अगेन्स्ट. टॉस साठी उपस्थित राहा भोरत ब्लास्ट टीम कॅप्टन. थोड्याच वेळामध्ये आपण टॉस करणार आहोत. अरविंद तुडीलकर आणि राज कुंभार ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. आदेश बंद्रेचा पहिला बॉल डाऊन द ग्राउंड, चौकारानं स्वागत केलंय आणि ठोकलाय पहिल्या बॉलवरती चौकार. चौकारानं अकाउंट ओपन करण्यात आलंय. मागील मॅचचा जो थाट, जो दहशत, जी दरारा याही मॅच मध्ये पाहायला मिळते, कारण अरविंद तुडीलकरने चौकार ठोकला पहिल्याच बॉलवरती. सुरुवात त्याने केली आहे. 49 रन्स. नॉट आउट राहिला यावेळेचा बॉल. पॉइंटला ट्रॅव्हल झालाय. सिंगल इथून अवेलेबल होती जी येते लेग बाईटच्या स्वरूपामधून. एकेरी धाव आली आहे. राज कुंभार लेफ्ट हँडर बॅटर, त्याने सुरुवात दमदार केली होती. धावफलकावरती धावा एकंदरीत आपण पाहतोय जिथे 5 बनलेल्या पाहायला मिळतात. 5 ऑन दी बोर्ड आहेत. 5 धावा धावफलकावरती बनलेल्या पाहायला मिळाल्यात. महत्वाचा सामना नेक्स्ट मॅच भोरत ब्लास्टर्स आणि जय बजरंग धामणदेवी या 2 संघांदरम्यानची लढत पाहायला मिळणार आहे. फेरबदल क्षेत्ररक्षणातील काहीसे करण्यात आले. कव्हर्सला आतमध्ये बोलावलंय. मिडॉनला पाठीमागे लॉंग ऑन मध्ये पाठवण्यात येत आहे. एक डीप मिड विकेट तैनात करण्यात आला. चला घाई व्हायला हवी आदेश, याच्याकडे आपण लक्ष वेधूयात. या वर्षीच्या हंगामामध्ये पीटीपीएल मध्ये आरके 11 या नावाने जो संघ उतरवलेला केतनजी खाडे साहेब आणि रोशनजी यांच्या माध्यमातून पाहायला मिळाला. यावेळेचा बॉल लोअर फुलटोज आहे. कव्हर पॉइंटला, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. पुढच्या बॉलवरती आलाय चौकार. स्वीपर कव्हरला इनफिल्डला भेदत असताना चौका ठोकलाय. राज कुंभारचा
राजेशाही खेळ मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. पहिल्याच बॉलवरती चौकार. पुन्हा एकदा आतमध्ये आणला होता बॉल, वेगाने टाकला. मागील चेंडूच्या तुलनेमध्ये निसंशयपणे हेही म्हणता येईल ना की चांगल्या धाटणीचा बॉल पाहायला मिळालाय. मागील चेंडूला बॅटरला मुभा होती, या बॉलवरती कोणती मुभा दिली नाही. बॅकलेफला मागे नेऊन दिलं नाही. चांगला चेंडू पाहायला मिळाला, स्किट झाला आणि तदनंतर तो बाउन्स तितकासा चांगला पाहायला मिळतोय. धावफलकावरती धावा बनल्या त्या 9. यावेळेला लांब लचक आकर्षक चेंडू सीमारेषेच्या बाहेर, अद्भुत षटकार. बनलेले आहेत. 15 धावा धावफलकावरती बनल्यात. 39चा पाठलाग. उजव्या यशीच्या बाहेर रूम दिला. आणखीन एक दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळतोय. इनसाइड आउट, राजकुमारच्या बॅटमधून चौकार. धावफलकावरती पाहायला मिळतात. 19 धावा धावफलकावरती आहेत. 19 ऑन दी बोर्ड. पहिल्या षटकाच्या अंती 19 बनवल्या गेल्यात. जिथे एक छोटेखानी आव्हान आहे आणि अशा परिस्थितीमध्ये चुका होत असताना पाहायला मिळाला. गोलंदाजांनी सपाटून मार खाल्ला. जिंकण्यासाठी अजूनही 21 ची आवश्यकता, 40चं लक्ष होतं. 19 तर आल्यात. पहिल्या षटकामध्ये 19 आल्या. अरविंद तुडीलकर स्ट्रायकेट वरती पाहायला मिळतोय. क्लासिकल अंदाजामध्ये 49 रन्स मागील मॅच मध्ये त्याने बनवल्यात. महत्वाचा खेळ करणं गरजेचं राहणार आहे या खेळाडूंना. गोलंदाजीमध्ये फेरबदल करण्यात आला. आदित्य कदम गोलंदाजी मार्क मध्ये दाखल होतोय. आदित्य कदम अर्थात अँडी कॅन्डीला आपण पाहत. गोलंदाजी मार्क वरती कॅन्डी दाखल होत असताना पाहायला मिळेल. आदित्य फ्लाइट दिली, लोड फुल टॉस बनवला आणि ऑन साइडला केवळ दिशा दिली आहे. मनगट वळवत असताना ठोकलाय. हा चौकार. हा चौकारामधला चर्चा अरविंद तोडीलकरच्या चौकाराची आहे ना, तितकीच चर्चा नंदू मांडेने दिलेल्या या इशाऱ्याची देखील आहे. उजव्या यशीच्या बाहेर टॅप केला. क्षेत्ररक्षक धावतोय. बॉलचा पाठलाग करेल आदेश. तदवर मात्र धावा वेगाने कंप्लीट होत असताना पाहायला मिळाल्यात. धावा आल्या ते एकंदरीत 2. संघाची धावसंख्या आता मात्र 25 वरती. 15ची गरज आहे. हा सामना खुला झालाय. धावा जिथे मात्र आपण पाहिला तर तितक्याशा बनवता आल्या नाही पूर्वार्धामध्ये आणि रोखल्या गेलेल्या नाही आहेत. स्विच हिट. चेंडू मात्र थेट ट्रॅव्हल होत असताना पाहायला मिळेल. सीमारेषेच्या बाहेर. पुढचा बॉल आणखीन एक चौकार. अकराची गरज. इथे मात्र वेगाने टाकला बॉल. पॅचची थिके जाऊसाडीच घेतली आहे. चेंडू इथून मात्र आपण पाहिला तर निर्धाव स्वरूपाचा येत असताना पाहायला मिळतोय. डॉट बॉल आलेत. मॅच मध्ये पकड मजबूत नाही आहे. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे. कॅन्डीने 10 धावा खर्च केल्यात. यावेळेला देखील स्विच हिट केला. रिव्हर्स स्वीपचा थट इथे प्रहार पाहायला मिळाला. धावा पुन्हा एकदा मिळतात त्याच्यावर. आणखीन एक येतो तो चौकार.
वधारेल. पुन्हा एकदा 33 गती पाहायला मिळाले होते. हा बॉल हलक्या त्याने ऑन साइडला फ्लिक केला होता. पहिल्या 5 चेंडूच्या तुलनेमध्ये सर्वाधिक वेगवान बॉल आदित्य कदमने शेवटचा चेंडू हाताळला. सिंगल आली जिथे 34 बनल्यात. विजयासाठी अजूनही 6ची गरज आहे. विजयासाठी अजूनही 6ची गरज. येणारे 12 चेंडूचा खेळ शेष राहिलाय. अजूनही 6ची गरज आहे. चला घाई करा. इथून पुढे 5 मॅचेस बाकी आहेत. थोडी घाई होऊ द्यात. येणारे 12 बॉल आणि विजयासाठी केवळ 6ची गरज राहिलेली पाहायला मिळते. केवळ औपचारिकता बाकी आहे. धावाही आल्या नाहीत. गोलंदाजांचं वर्चस्व पाहायला मिळालं नाही मॅच मध्ये. आणि याच कारणास्तव आपण सध्याच्या घडीला पाहिलं तर संघ काळकाय क्रीडा मंडळ पित्तळवाडी चांगलं क्रिकेट खेळताना आपण पाहिलंय. हाफ ट्रॅकर आडवा बॅटने मॅच फिनिश. सामना संपवला. अरविंद टुलिटकरने षटकार ठोकत अगदी ग्रुपलाही टॉप केलंय. आता विजेत्या संघाचे चिठ्ठीमध्ये नाव येईल ते अर्थात काळकाय क्रीडा मंडळ पित्तळवाडी. आणि हा संघ खेळेल जय हनुमान फणसकोंडच्या अगेन्स्ट. टॉस जिंकलाय धामणदेवी टीमने. प्रथम काय निर्णय घेता बॅटिंग करायचे. शुभेच्छा असतील. चला सामन्याला सुरुवात होत्यात. आणि बरोबर चला क्षेत्ररक्षण साधून घ्या. या मॅचचा प्लेअर ऑफ द मॅच थोड्याच वेळामध्ये आपण वितरित करत आहोत.